Hello, all of you. We have seen a remaining part of the part 2 of the little girls wiser than old people. Now, we will see the second part's margin question answers. You can see here, guess the meaning of one word brought back another. What is the meaning of this? One word brought back another. याचा अर्थ काय? Words were exchanged and they had arguments. One word brought back another म्हणजेच काय? शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्याचं रूपांतर भांडणामध्ये व्हायला लागलं. आता बघा, इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स यूज हिअर? क्राईंग. क्राईंग हा जो वर्ड या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे, तर ॲज अ क्राईंग म्हणजे रडण्यासाठी वापरला आहे का? नाही. दॅट इज अ शाउटिंग. What is mean by holiday? Holiday we can say that the vacation, or we can say that Easter holiday, for Easter. Knocked her off her feet means that made her fall to the ground. म्हणजे ज्यावेळेस ग्रँडमदर त्या ठिकाणी आली, भांडण थांबवायचा ती प्रयत्न करत होती आणि त्याच वेळेस तिला काय केलं? नॉक्ड हर ऑफ हर फीट, म्हणजे अगदी तिला ज्या अशा पद्धतीने ढकललं जेणेकरून ती खालीच पडली असती. देन नेक्स्ट वन इज गिवन अ लिसन अँड आन्सर. डीड द पीपल स्टॉप फायटिंग? बघा क्वेश्चन, डीड द पीपल स्टॉप फायटिंग? लोकांचं भांडण थांबलं का? नो, दे डिडंट स्टॉप फायटिंग. दे मीन्स हू? द पीपल. डीड आलाय म्हणून देर इज यू हॅव टू जस्ट ओनली राईट हिअर डिडंट. नो, दे डिडंट स्टॉप फायटिंग. ते त्यांनी त्यांचं भांडण थांबवलेलं नव्हतं. व्हॉट डीड अकुल्का डू? अकुल्काने काय केलं? यू कॅन सी हिअर द आन्सर. Akulka wiped off her dress and went back to the puddle. In the lane, she picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. अकुल्काने काय केलं? अकुल्का वाईप्ड ऑफ. अकुल्काचा जो ड्रेस खराब झाला होता तो तिने वाईप्ड ऑफ हर ड्रेस, तो झटकून पुसून काढला. अँड वेंट बॅक टू द पडल, आणि त्या पुन्हा डबक्यामध्ये ती गेली. शी पिक अप द पेबल, काही तिने दगड उचलला, टोकदार. अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड, आणि ते ज्या ठिकाणी डबकं होतं त्याच्या बाजूलाच असलेल्या जमिनीवर तिने स्क्रॅच करायला सुरुवात केली, जेणेकरून डबक्यातलं पाणी जे तिने स्क्रॅच केले तिथून ते बाहेर पडेल. दिस इज द आन्सर. What did Akulka do? You have to write from here. Akulka wiped off her dress to street. Then third question. What did Malasha do? Malashani काय केलं? When Malasha went there. When Akulka was scratching the ground, Malasha went to Akulka and began to help her. She picked up a chip and widened the reel. ज्यावेळेस अकुल्का जी होती त्या ठिकाणी ते ग्राउंड स्क्रॅच करत होती त्या दगडाने, त्यावेळेस ती मलाशा तिथे गेली, अकुल्का जवळ केली आणि तिला मदत करायला तिने सुरुवात केली. ती पण स्क्रॅच करायला सुरुवात केली. शी पिक्ड अप अ चिप, जे काही बारीक बारीक तुकडे होते, चपटे तुकडे, तिने ते घेतले आणि काय केलं? वायडन द रील, आणि जो काही रील जो होता तो वायडन करायला तिने सुरुवात केली. देन लास्ट क्वेश्चन्स. व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राईंग टू डू? ती जी ओल्ड वुमन होती, अकुल्काची ग्रँडमदर, ती काय प्रयत्न करत होती? दॅट ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू टॉक टू द कॉरलिंग पीपल. एक प्रकारे त्या जे काही भांडणारी जी लोकं होती त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. सी द नेक्स्ट क्वेश्चन.
can see here. Next questions. Did the girls forget their quarrel? त्या ज्या मुली होत्या त्यांचं जे भांडण होतं त्या विसरल्या का? विसरल्या होत्या का? येस, द गर्ल्स फॉरगॉट देअर कॉरल. फॉरगॉट FORGOT, कारण डीड आलाय म्हणून या फॉरगेटचं फॉरगॉट करायचं. द गर्ल्स फॉरगॉट देअर कॉरल. नेक्स्ट क्वेश्चन्स. हाऊ कॅन वी से दॅट? आपण हे कसं म्हणू शकतो? बिकॉज दे स्टार्टेड प्लेईंग टुगेदर अगेन. कारण आपण का म्हणणार असं की ते त्यांचं विसरलं होतं? कारण त्यांनी त्यांच्या एकत्र खेळायला पुन्हा सुरुवात केली. दे स्टार्टेड प्लेईंग टुगेदर अगेन. द नेक्स्ट वन. वाय डीड द मेन फील अशेम्ड? त्या माणसांना स्वतःची लाज का वाटली? का लाज वाटली असेल? कारण त्यांना जाणवलं द मेन felt ashamed because the two girls Akulka and Malasha forgot their quarrels and they were quarreling for Akulka and Malasha. That's why the men felt ashamed. See the next question. See the next questions. Are children wiser than grown-ups? In what ways? जी काही मुलं असतात ग्रोनअप्सपेक्षा हुशार असतात का? येस, द चिल्ड्रन आर वायझर दॅन ग्रोनअप्स. सो मेनी टाइम्स. समटाइम्स दे आर ग्रोनअप्स. आणि ते खरंच मोठ्या माणसांपेक्षा हुशार असतात. शुड ग्रोनअप पीपल गेट इन्वॉल्ड इन चिल्ड्रन्स कॉरल्स? इफ येस, वेन? इफ नॉट, वाय? शुड ग्रोनअप पीपल गेट इन्वॉल्ड. आता ग्रोनअप जे पीपल असतात मोठ्या माणसांनी छोट्या मुलांच्या भांडणामध्ये इन्वॉल्व व्हायचं असतं का? व्हायला पाहिजे का? इफ येस, वेन? आणि इफ नॉट, वाय? जर येस असेल तर कधी आणि नसेल तर का नाही? ग्रोनअप शुड or grown-up people should get involved in children's quarrel when it is very serious, or unless it is very serious, grown-up people should not get involved in children's quarrels. I think we have seen the margin question answer of the little girls wiser than the old people. See the next. You can see here, this one is given here a English workshop. First, read aloud with a proper intonation. Intonation means what? चढ उतार जो असतो, जसा बोलण्यात लँग्वेज किंवा वाक्य कशा पद्धतीने बोलली जातात त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे बोलायचं आहे. मी ज्या पद्धतीने बोलणार माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी प्रॅक्टिस करा घरी. फर्स्ट, डोंट गो. डोंट गो. आय एम अफ्रेड. आय एम अफ्रेड. नेवर माइंड. नेवर माइंड. लुक आउट. लुक आउट. शेम ऑन यू. शेम ऑन यू. ओके स्टूडेंट, this is enough for today. Now bye bye all of you.